हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 1 क्लास 3 लेसन नंबर 3 आवर युनिव्हर्स सन, अर्थ अँड मून. आवर युनिव्हर्स म्हणजेच काय? आपले विश्व. आपला जो विश्व तयार झालेला आहे, कशापासून तयार झालेला आहे? सन. सन म्हणजेच काय? सूर्य. अर्थ म्हणजेच पृथ्वी आणि मून म्हणजेच चंद्र. चला तर लेसन समजून घेण्याचे इथे प्रयत्न करून घेऊया. ऑब्झर्व निरीक्षण करा. ऑब्झर्व द ग्लोब विथ द हेल्प ऑफ युअर टीचर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा काय आहे? ग्लोब आहे. पृथ्वीचा जो एक मॉडेल असतो. पहा येथे आपल्याला बाजूला दाखवण्यात आलेला आहे. पहा या पृथ्वीच्या मॉडेलला म्हणजेच काय? सेम ॲज इट इज पृथ्वी कशी दिसते आपल्याला अंतराळात, त्याचा हा नमुना आहे. त्यालाच येथे ग्लोब असं म्हटलेलं आहे. तर या ग्लोबचा वापर करून विथ द हेल्प ऑफ युअर टीचर, टीचरच्या मदतीने काही प्रश्न खाली दिलेले आहेत ते सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न करा म्हटलेला आहे. चला तर पाहून घेऊया. तर काय विचारण्यात आलेलं आहे पहा. व्हॉट इज शोन बाय द ब्लू कलर्स ऑन द ग्लोब. तर या ग्लोबवर निळ्या कलरनं काय दाखवण्यात आलेलं आहे? कोणाला दाखवण्यात आलेला आहे? तर निळा कलर हा आपण पाण्यासाठी वापरतो. कशासाठी वापरतो? वॉटरसाठी यूज करतो. पण पृथ्वीवर एवढा मोठा पाण्याचा साठा कुठे आहे? ओशियन्स आणि सीज मध्ये आहेत. म्हणजेच काय? महासागर आणि उपसागरात आपल्याला दिसून येतात. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊया. ओशियन्स अँड सीज. नेक्स्ट वन आहे व्हॉट कलर्स आर यूज्ड टू शो द वॉटर अँड लँड एरियाज ऑन द ग्लोब. तर ग्लोबवर लँड दाखवण्यासाठी, लँड म्हणजेच काय? जमीन दाखवण्यासाठी आणि पाणी दाखवण्यासाठी कोणकोणत्या रंगांचा इथे वापर करण्यात आलेला आहे, असे इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर येथे आन्सर येईल वॉटर हे ब्ल्यू कलरने दाखवण्यात आलेला आहे. पहा पाणी जो आहे पृथ्वीवरचा किंवा अर्थवरचा तो ब्ल्यू कलरने दाखवण्यात आलेला आहे. आणि जो लँड आहे, लँड म्हणजेच काय? जमीन. जमीन ग्रीन कलरने, तर काही ब्राऊन कलरनं किंवा येलो कलरने येथे दाखवण्यात आलेलं आहे. तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. द लँड एरिया ऑन द अर्थ इज लेस. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं की पृथ्वीवर जमिनीचं प्रमाण काय आहे? कमी आहे. पाण्यापेक्षा येथे जमीन काय आहे? खूपच कमी आहे. किती पर्सेंटेज आहे हो लँड? तर फक्त 29% आहे. किती? 29% आहे. तर वॉटर एरिया पाण्याचं प्रमाण किती आहे पृथ्वीवर? तर तेथे 71% हा वॉटर आहे. चला तर हा ग्लोब कसा फिरतो याच्यावरून आपण समजून घेऊया. सगळीकडे जर पाहिलात तुम्ही, तुम्हाला येथे पाण्याचं प्रमाण जास्त दिसून येईल आणि जमिनीचं प्रमाण काय होईल? खूपच कमी दिसून येईल. याच्यावरून आपल्याला समजून आलं की येथे पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि जमिनीचं प्रमाण काय आहे? कमी आहे. दॅट आफ्टर येथे आपल्याला वॉटर बॉडीज दिलेले आहेत. पहा वॉटर बॉडीज म्हणजेच काय? पृथ्वीवर काही पाण्याचे स्वरूप आहेत. हा झाला आता आपण पाहिलो तो समुद्र, महासागर किंवा उपसागर पाहिलो. पण अशा काही वेगवेगळ्या पाण्याचे येथे वॉटर बॉडीज आहेत किंवा पाण्याचे स्वरूप आहेत. चला तर ते पाहून घेण्याचा इथं प्रयत्न करून घेऊया. वॉटर बॉडीज. Water on the earth is seen in the form of the flowing water and stored water. आपण पृथ्वीवर किंवा अर्थवर काय करतो? वेगवेगळे फॉर्म पाहतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण पाण्याला पाहतो. काही पाणी वाहते असतं. फ्लोईंग वॉटर म्हणजेच काय? वाहते पाणी. नदीमधलं पाणी जो असतो तो कंटिन्युअसली काय करत असतो? फ्लो करत असतो किंवा वाहत असतो. त्यालाच येथे फ्लोईंग वॉटर म्हटलेलं आहे. तर काहीकडे आपण काय पाहतो? स्टोर्ड वॉटर पाहतो. म्हणजेच काय? एका जागी स्टोअर झालेला, जमलेला. तर कोणकोणते ते प्रकार आहेत येथे आपण पाहून घेऊया. स्प्रिंग, रील्स, रिव्हलेट्स, रिव्हर आर द एक्झाम्पल ऑफ द फ्लोईंग वॉटर. तर फ्लो करणारे कोणकोणते वॉटर आहेत? वाहतं पाणी आपल्याला कशात दिसून येणार आहे? रील्स, रिव्हलेट्स अँड रिव्हर्स मध्ये आणि स्प्रिंग मध्ये. म्हणजेच काय? झरे, ओढे, नद्या, उपनद्या या सगळ्यांना येथे स्प्रिंग, रील्स, रिव्हलेट्स आणि रिव्हर म्हटलेले आहेत. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? तर फ्लोईंग वॉटरचे एक्झाम्पल्स आहेत. फ्लोईंग म्हणजेच काय? जे पाणी एका जागी थांबत नाही.
तर स्टोर्ड वॉटर आपल्याला कुठं कुठं दिसून येणार आहे? स्टोर्ड म्हणजेच काय? एका जागी जमा झालेलं. तर पॉन्ड्स, पूल, स्मॉल पॉन्ड्स, पडल्स, लेक, बे, सी अँड ओशियन्स आर एक्झाम्पल ऑफ द वॉटर बॉडीज. तलाव किंवा पूल किंवा छोटेसे तलाव, पडल्स म्हणजेच काय? खड्डे, लेक्स म्हणजे पण तलावच, बे म्हणजे उपसागर, सी समुद्र, ओशियन महासागर, हे सगळे काय आहेत? एक प्रकारचे वॉटर बॉडीज आहेत आणि येथे पाणी काय झालेलं असतं? स्टोअर झालेलं असतं. इथे आपण एक्झाम्पल्स पाहू शकतो पहा. ओशियन म्हणजेच काय? महासागर. सी म्हणजेच काय? समुद्र. लेक म्हणजे तलाव. पॉन्ड म्हणजे तलावासारखेच असते, पण तो खूपच स्मॉल असतो. कोणापेक्षा? लेकपेक्षा. रिव्हर, रिव्हर हा काय आहे? फ्लोईंग वॉटर आहे, एका जागी थांबत नाही. स्ट्रीम सुद्धा एका जागी थांबत नाही, तो सुद्धा काय आहे? फ्लोईंग वॉटर आहे. पडल म्हणजेच काय? खड्ड्यामध्ये जो पाणी जमा होतो त्याला पडल असे म्हणतात. आणि वेटलँड सुद्धा वॉटर बॉडीचाच एक प्रकार आहे. दॅट आफ्टर येथे आपल्याला लँडफॉर्म्स देण्यात आलेले आहेत. आत्ताच आपण वॉटर बॉडी पाहिलो म्हणजेच काय? वेगवेगळे पाण्याचे स्वरूप पाहिलो किंवा वॉटर बॉडीज पाहिलो. आता जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे स्वरूप येथे दिसून येणार आहेत. एकच प्रकारचं लँड येथे आपल्याला दिसणार नाहीये. काय सांगण्यात आलेलं आहे पहा. द डिफरंट शेप्स ऑफ द लँडफॉर्म ड्यू टू इट्स अप्स अँड डाऊन्स आर कॉल्ड लँडफॉर्म्स. पहा, पृथ्वीवर जमीन वर खाली झाल्यामुळे येथे डिफरंट डिफरंट शेप्स आलेले आहेत. कोणाला? जमिनीला किंवा लँड्सला. त्यालाच येथे लँडफॉर्म्स असे म्हणतात. त्यालाच येथे जमिनीचे स्वरूप किंवा लँडफॉर्म असं म्हटलं जातं. जसं की माउंटेन्स, माउंटेन्स म्हणजेच काय? मोठमोठी पर्वते. प्लेट्यूज, पठार. प्लेन म्हणजेच काय? जिथं आपण राहतो त्याला प्लेन्स म्हणतात. म्हणजेच काय? सपाट भूभागावर जिथं राहतो त्याला प्लेन्स म्हटलं जातं. पीक्स म्हणजेच काय? शिखर. हिल्स म्हणजेच काय? डोंगर. रिचेस, पास, व्हॅली आर लँडफॉर्म्स. तर दऱ्या, खोऱ्या हे सगळे काय आहे? टाइप्स ऑफ लँडफॉर्म्स आहे. तर येथे आपण पाहून घेऊ शकतो पहा. माउंटेन, हिल, प्लेन, व्हॅली, प्लेट्यू अँड आयलंड हे सगळे काय आहेत? टाइप्स ऑफ लँडफॉर्म्स आहेत. अर्थ इज अ मेजर प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. जे आपली पृथ्वी आहे ते काय आहे? इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे. काय आहे? खूपच महत्वाचं प्लॅनेट आहे. कशात? सोलार सिस्टम मध्ये. का इम्पॉर्टंट आहे? कारण अर्थवर आपल्याला काय दिसून येतं? एअर दिसून येतं. अदर प्लॅनेट्सवर आपल्याला एअर किंवा ॲटमॉस्फिअर दिसून येत नाही. या ॲटमॉस्फिअरमुळे आपण जगत असतो आणि जेथे एअर प्रेझेंट असतो तेथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकतात, जगू शकतात. म्हणून आपला जो अर्थ आहे काय आहे? मेजर प्लॅनेट आहे. म्हणजेच काय? महत्वाचं प्लॅनेट आहे. कशातलं? सोलार सिस्टम मध्ये. आणि या अर्थवर, या पृथ्वीवर आपल्याला काय दिसून येतं? लिव्हिंग थिंग दिसून येतात. म्हणजेच काय? सजीव येथे दिसून येतात. आणि हे लिव्हिंग थिंग्स कुठे कुठे राहतात? लँडवर राहतात. इन वॉटर म्हणजेच काय? पाण्यात राहतात. आणि इन द एअर म्हणजेच काय? हवेत सुद्धा राहतात. कॉन्टिनेंट, कॉन्टिनेंट म्हणजेच काय? पृथ्वीवर जे काही जमीन आहे, जी काही मोठी जमीन आहे किंवा जो काही मोठा लँड आहे, त्या मोठ्या लँडला किंवा त्या मोठ्या जमिनीला कॉन्टिनेंट असं म्हणतात. त्याला आपण मराठीत खंड असं म्हणतो. तर तेच येथे सांगण्यात आलेलं आहे पहा. अ लार्ज लँड मास. लँड मास जमिनीचा मोठा तुकडा, जमिनीचा मोठा तुकडा किंवा मोठा भाग. कुठं? अर्थवर किंवा पृथ्वीवर. पृथ्वीवरच्या जमिनीच्या मोठ्या तुकड्याला येथे आपण कॉन्टिनेंट असं म्हणतो किंवा खंड असं म्हणतो. ओशियन, ओशियन मीन्स काय? समुद्र. अ लार्ज बॉडी ऑफ द सॉल्ट वॉटर ऑन द अर्थ इज कॉल्ड अन ओशियन. पृथ्वीवर खारट पाण्याचा मोठा असा भाग आहे. काय आहे? वॉटर बॉडी आहे. कशाचं? खारट पाण्याचं, सॉल्ट वॉटरचं येथे मोठी बॉडी आहे किंवा मोठा भाग आहे. त्यालाच येथे ओशियन असं म्हटलेलं आहे किंवा आपण येथे समुद्र किंवा महासागर सुद्धा त्याला म्हणू शकतो. द अमाऊंट ऑफ वॉटर ऑन द अर्थ इज ग्रेटर दॅन द लँड. तर आत्ताच आपण पाठीमागे पाहिलो की
पृथ्वीवर जास्तीत जास्त काय आहे? वॉटरचं प्रमाण जास्त आहे आणि लँडचं प्रमाण काय आहे? खूपच कमी आहे. तर वॉटरचं प्रमाण किती आहे? 71% आहे. तर लँडचं प्रमाण किती आहे? 29% येथे आपल्याला दिसून येतंय. म्हणूनच येथे काय म्हणलेलं आहे पहा, दॅट इज व्हाय अर्थ इज अल्सो कॉल्ड द वॉटर प्लॅनेट. त्यामुळे अर्थला आपण येथे वॉटर प्लॅनेट असं सुद्धा म्हणतो किंवा पाण्याचं ग्रह असं सुद्धा येथे म्हटलं जातं. दॅट आफ्टर ऑब्झर्व्ह करा असं म्हटलेलं आहे, म्हणजेच निरीक्षण करा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर येथे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यांची उत्तरे पाहून घेऊया. व्हॉट इज द कलर ऑफ द सन ॲट द सनराईज? जेव्हा सनराईज होतो, जेव्हा सूर्योदय होतो, तेव्हा सनचं कलर कोणतं असतं किंवा काय असतं? येथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो, रेडिश ऑरेंज किंवा येल्लोइश रेड असं सांगू शकतो. Is the size of the moon same every day? Observe and write down. तुम्ही मूनला रोज पाहता आणि रोज जे साईज असतं मूनचं ते सेम असतं का? असं इथे विचारण्यात आलेलं आहे. त्यासाठी इथे काय म्हणलेलं आहे? ऑब्झर्व करा म्हटलेलं आहे, पहा असं म्हटलेलं आहे आणि लिहून काढा असं म्हटलेलं आहे. न्यू मून डे. न्यू मून डे म्हणजेच काय? ज्या दिवशी अमावास्या असते त्यालाच येथे न्यू मून डे असं म्हटलेलं आहे. त्या दिवशी आपल्याला चंद्र किंवा मून दिसून येत नाही. न्यू मून डे झाल्यानंतरनं चौथ्या दिवशी म्हणजेच काय? फोर्थ डेला आपल्याला काय दिसून येतं? क्रिसेंट मून दिसून येतं. क्रिसेंट म्हणजेच काय? चंद्रकोरमध्ये आपल्याला इथे चंद्र दिसून येतं. 8व्या दिवशी, अमावास्याच्या 8व्या दिवशी नंतरनं आपल्याला अर्धचंद्र येथे दिसून येतं आणि 12व्या दिवशी आपल्याला काय दिसून येतं? चंद्र पूर्ण येथे आपल्याला दिसण्याचा येथे प्रयत्न होतो आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच काय? फुल मून डेच्या दिवशी येथे आपल्याला चंद्र पूर्णपणे दिसून येतो. इथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे पहा. हा क्रिसेंट मून आहे म्हणजेच काय? चंद्रकोर. हा काय आहे? चंद्रकोर येथे दिसून येत आहे. हळू-हळू अमावास्यानंतरनं या चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडत जातो आणि जसजसा सूर्याचा प्रकाश येथे वाढत जातो, येथे आपल्याला चंद्र पूर्णपणे दिसायला चालू होतो आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच काय? फुल मून डेच्या दिवशी येथे आपल्याला चंद्र पूर्णपणे दिसून येतो. तर ह्या गोष्टी, ह्या जे काही फेजेस आहेत, हे काही मूनचं जे साईज आहे डेली कशामुळं चेंज होत असतं माहीत आहे का? बिकॉज ऑफ सन. या सनमुळं, या सूर्यामुळं मूनचा जो साईज असतो, चंद्राचा जो साईज असतो, तो काय होत असतो? दिवसेंदिवस चेंज होत जात असतो. तर येथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे. कोणाच्या हेल्पनं? मोठ्यांच्या मदतीनं. फॅमिलीमधले जे काही मोठे आहेत, त्यांच्या मदतीने ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. काय म्हटलेलं आहे पहा, ओपन स्पेसमध्ये जावा म्हटलेलं आहे आणि तिथं तुम्ही क्लिअर स्कायला काय करा म्हटलेलं आहे? ऑब्झर्व्ह करा म्हटलेलं आहे आणि हे तुम्हाला कसं करायचं आहे? आठवडाभर करायचं आहे. सकाळी सुद्धा करायचं आहे ऑब्झर्वेशन आणि संध्याकाळी सुद्धा करायचं आहे. तेथे तुम्हाला सनला सुद्धा पाहायचं आहे आणि मूनला सुद्धा पाहायचं आहे. सकाळी संध्याकाळी दोघांना सुद्धा इथे ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि तुम्हाला येथे प्रश्न पडेल पहा, जो सनचा जो शेप आहे, कसा आहे? गोलाकार आहे, राउंड आहे किंवा सर्कल आहे, तो सेमच असणार आहे. एव्हरीडे काय असणार आहे? दररोज सेमच असणार आहे. पण जो मूनचा शेप आहे, तो काय होणार आहे? एव्हरीडे म्हणजेच काय? दररोज काय होणार आहे? त्याचं साईज चेंज होत जाणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला येथे ऑब्झर्वेशन वरून समजून येतील. लेट्स अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. You must have seen the moon and many twinkling object in the sky. जर तुम्ही रात्रीच्या वेळी स्कायमध्ये पाहिलात, तर अशा काही वस्तू स्कायमध्ये काय करत असतात? ट्विंकलिंग करत असतात, म्हणजेच काय? चमकत असतात. द ट्विंकलिंग ऑब्जेक्ट दॅट शाईन आर कॉल्ड स्टार. जी वस्तू काय करते? शाईन करते किंवा ट्विंकलिंग करते किंवा चमकते, अशा ऑब्जेक्ट्सना काय म्हटलेलं आहे? स्टार्स असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? तारे असं म्हटलेलं आहे किंवा तारा असं म्हटलेलं आहे.
That ones that don't shine are called planets and satellites. आणि असे काही वस्तू आहेत, ते शाईन करत नाहीत किंवा ट्विंकलिंग करत नाहीत किंवा चमकत नाहीत. त्यांना आपण येथे प्लॅनेट्स असे म्हणतो. जसं की मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस आणि नेपच्यून्स हे काय आहेत? प्लॅनेट्स आहेत. हे शाईन करत नाहीत, हे ट्विंकलिंग करत नाहीत. Planets revolve around the stars and also rotate around themselves. हे सगळे जे प्लॅनेट्स आहेत, हे सगळे प्लॅनेट्स या सनला काय करतात? रिव्हॉल्व करतात. रिव्हॉल्व म्हणजेच काय? गोल फिरतात. म्हणजे हा सन स्टार आहे. या स्टारला हे सगळे प्लॅनेट काय करतात? रिव्हॉल्विंग करतात, गोल फिरतात आणि या सूर्याभोवती फिरत असताना किंवा या स्टार भोवती फिरत असताना ते स्वतःभोवती सुद्धा काय करतात? गोल फिरतात. काय करतात? गोल फिरतात. The sun is a star and has its own light. The sun is a spherical. सन हा स्टार आहे. काय आहे? स्टार आहे आणि सनला स्वतःचं ओन लाईट आहे. स्वतःचं प्रकाश आहे. द सन इज अ स्फेरिकल. सन कसा आहे? गोलाकार आहे. गोलाकारलाच येथे काय म्हणण्यात आलेलं आहे? स्फेरिकल म्हटलेलं आहे. इट्स गिव्हज अस हीट अँड लाईट. आणि तो आपल्याला हीट देतो. हीट म्हणजेच काय? गरमी देतो. आणि लाईट, लाईट म्हणजेच काय? प्रकाश देतो. द सन इज ॲट द सेंटर ऑफ द प्लॅनेट्स अँड द सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड इट. तर हा जो सन आहे तो प्लॅनेट्स आणि सॅटेलाइटच्या सेंटरला असतो. पहा, या सनला सगळे काय करत आहेत? गोल गोल फिरत आहेत. पहा, त्यांच्या ऑर्बिट्स इथं दिसून येत आहेत, लाईन्स तिथं दिसून येत आहेत. हे सगळे प्लॅनेट काय करत आहेत? या सनला काय करत आहेत? गोल फिरत आहेत. म्हणून याच्यावरून आपल्याला समजून काय आलं? सन हा काय असतो? सेंटरला असतो. स्टार हा काय असतो? सेंटरला असतो. त्यामुळेच येथे सांगण्यात आलेलं आहे. पहा, द सन इज ॲट द सेंटर अँड द प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड इट. तर प्लॅनेट्स आणि सॅटेलाइट्स त्या सनला काय करतात? रिव्हॉल्व करतात, गोल फिरतात. तर अशा प्रकारे इथे आपण सनचं स्ट्रक्चर पाहू शकतो. सनला स्वतःचं ओन लाईट आहे आणि तो हीट अँड लाईट आपल्याला काय करतो? प्रोव्हाइड करतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला अर्थ बद्दल सांगण्यात आलेलं आहे. पहा, द अर्थ इज अ प्लॅनेट. अर्थ काय आहे? अर्थ म्हणजेच काय? पृथ्वी. पृथ्वी काय आहे? प्लॅनेट आहे. प्लॅनेट म्हणजेच काय? ग्रह. ज्याला स्वतःचं लाईट नसतं त्याला प्लॅनेट्स असं म्हणतात. प्लॅनेट डू नॉट हॅव देअर ओन लाईट. प्लॅनेट्सला, ग्रहाला स्वतःचं ओन लाईट नसतं. द अर्थ गेट इट्स हीट फ्रॉम द सन. आणि अर्थला म्हणजेच काय? पृथ्वीला हीट कुठून भेटतं किंवा लाईट कुठून भेटतं? थ्रू द सन. कोणाकडून? सूर्यापासून त्याला येथे लाईट भेटतो. द अर्थ अँड द मून रिव्हॉल्व अराउंड द सन. हा जो अर्थ इथे दिसून येतोय पहा, अर्थच्या बाजूला आपल्याला छोटस इथे मून दिसून येतोय. हा अर्थ आणि हा मून काय करत आहे? या सूर्याला किंवा या स्टार्सला काय करत आहेत? रिव्हॉल्व करत आहेत, गोल फिरत आहेत. हेच इथं सांगितलेलं आहे. पहा, द अर्थ अँड द मून रिव्हॉल्व अराउंड द सन. द अर्थ स्पिन ऑन इट्स ॲक्सिस. दिस इज कॉल्ड रोटेशन. जेव्हा अर्थ स्वतःभोवती गोल फिरते, स्वतःच भोवती ती काय करते? ओन ॲक्सिसला ती स्पिन करते, गोल फिरते. त्या स्पिनिंगला येथे आपण काय म्हणू शकतो? रोटेशन म्हणू शकतो. कशी फिरते पहा, इथे पाहून घेऊया. तर अशा प्रकारे ती स्वतःभोवती काय करत असते? स्पिन करत असते, गोल फिरत असते. त्यालाच येथे रोटेशन असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? रोटेशन म्हटलेलं आहे. स्वतःभोवती फिरता फिरता काय? स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा काय करते? फिरते. त्यालाच इथं काय म्हणलेलं आहे पहा. सिमिलरली व्हाईल रोटेटिंग ऑन इट्स ओन ॲक्सिस. स्वतःभोवती फिरता फिरता ती ट्रॅव्हल करते. काय करते? फिरते. कोणाभोवती फिरते? अराउंड द सन. सूर्याभोवती फिरते. त्यालाच येथे रिव्हॉल्युशन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? स्वतःभोवती फिरणे म्हणजे रोटेशन
आणि सूर्याभोवती फिरणे म्हणजेच काय रिव्हॉल्युशन. द अर्थ रोटेशन कॉजेस सनराइज अँड सनसेट. जेव्हा अर्थ स्वतःभोवती फिरत असते तेव्हाच आपल्या पृथ्वीवर सनराइज होते आणि सनसेट होते. म्हणजेच काय, सूर्योदय आणि सूर्यास्त हे कशामुळे होणार आहे? बिकॉज ऑफ द रोटेशन. स्वतःभोवती जेव्हा पृथ्वी फिरते तेव्हाच तिथे आपल्याला दिवस उगवलेला आहे किंवा दिवस मावळलेला आहे हे समजून येते. After sunrise, there is a daylight in a region and this light remains until the sunset. पहा, हा आहे अर्थ, हे आहे ॲक्सिस. पहा, हे ऑरेंज कलरचे जे दोन स्टँड असल्यासारखं दिसून येत आहेत ना, याला ॲक्सिस म्हणतात. याच इन्क्लाइन्ड ॲक्सिसमध्ये काय करत असते? सूर्याभोवती आपला अर्थ काय करत असतो? फिरत असतो. तर यालाच ॲक्सिस असे म्हणतात. जेव्हा सूर्याची किरणे किंवा सनचे जे लाईट्स असतात अर्थवर पडतात. पूर्ण अर्थवर पडतो का? तर नाही. हाफ अर्थवर पडतो. म्हणजेच काय, अर्ध्या पृथ्वीवर येथे लाईट्स पडलेले असतात. त्यामुळे तर पृथ्वीचा जो अर्धा भाग आहे तेथे काय झालेला आहे? डे झालेला आहे आणि पृथ्वीचा अर्धा भाग अंधारात आहे. काय आहे? येथे सूर्याचं लाईट पडत नाहीये. म्हणजेच तो काय आहे? अंधारात आहे. त्या पार्टला किंवा त्या भागला येथे आपण नाईट म्हणतो. ह्याच गोष्टी येथे सांगण्यात आलेल्या आहे. पहा, आफ्टर सनराइज देअर इज अ डे लाईट इन द रिजन. दिस लाईट रिमेन अंटिल द सनसेट. जेव्हा सनराइज होतं, ज्या भागावर लाईट पडतं त्या भागाला तेथे काय म्हटलेलं आहे? डे म्हटलेलं आहे. आणि हे सनलाईट कधीपर्यंत असणार आहे? कधीपर्यंत असणार आहे हे लाईट? जोपर्यंत सनसेट होत नाहीये. आणि त्याच पिरियडला इथे डे असं म्हटलेलं आहे. द डार्कनेस दॅट अकर आफ्टर सनसेट अँड रिमेन्स अंटिल द सनराइज ऑफ द नेक्स्ट डे इज कॉल्ड नाईट. आता सनलाईट निघून गेल्यानंतर ना तेथे तो पार्ट काय होत गेलेला आहे? डार्क होत गेलेला आहे, अंधार पडत गेलेला आहे. आणि जोपर्यंत सनराइज होत नाही, जोपर्यंत सूर्योदय होत नाही, तोपर्यंत त्याला तेथे नाईट असे म्हणतात. अ डे कन्सिस्ट ऑफ द बोथ डे अँड नाईट. डे मध्ये म्हणजेच काय, एका दिवसात एक दिवस असतो आणि एक रात्र असते. अशा प्रकारे दोन्ही पिरियड्स कंबाईन होऊन तिथे डे तयार झालेला असतो. आणि एका सिंगल डे मध्ये टोटल 24 आवर्स असतात. किती? 24 तास असतात. द मून इज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आता हा आहे मून. मून म्हणजेच काय? चंद्र. पृथ्वीचा सॅटेलाइट कोण आहे? अर्थचा सॅटेलाइट कोण आहे? तर कोण आहे? मून आहे किंवा चंद्र आहे. मून revolve around the earth and also revolve around the sun with the earth. मून हा काय करतो? अर्थला रिव्हॉल्व करतो. काय करतो? अर्थला रिव्हॉल्व करतो. म्हणजेच काय? गोल फिरतो. आणि पृथ्वीला गोल फिरता फिरता तो सूर्याला देखील काय करतो? रिव्हॉल्व करतो. सूर्याला देखील येथे गोल फिरतो. इट डज नॉट हॅव इट्स ओन लाईट. येथे चंद्राला किंवा मूनला स्वतःचं ओन लाईट नाहीये, स्वतःचं प्रकाश नाहीये. द मून रिसीव लाईट फ्रॉम द सन. आणि जे काही आपल्याला चंद्र दिसून येतो, चंद्राचा प्रकाश जो काही दिसून येतो, तो कोणामुळे दिसून येतो? बिकॉज ऑफ द सन. का? कारण सनलाईट कोणाला रिसीव्ह होत असते इथे? मून काय करत असतो? सूर्यापासूनच लाईट मिळवत असतो. त्यामुळे येथे आपल्याला मून इल्युमिनेटेड झालेला दिसून येतो. चंद्र चमकून दिसून येतो. कशामुळे चमकून दिसून येतो? बिकॉज ऑफ द सन. देअरफॉर द मून अपीअर्स इल्युमिनेटेड. द शेप ऑफ द मून चेंजेस एव्हरी डे. मूनचं शेप काय होत असतं? डेली काय होत असतं? चेंज होत असतं. विच आर कॉल्ड फेजेस ऑफ द मून. या डेली चेंज होणाऱ्या शेपला आपण येथे फेजेस ऑफ द मून असे म्हणतो. काय म्हणतो? फेजेस ऑफ द मून असे म्हणतो. द डे वेन द मून अपीअर्स ॲज अ कम्प्लीट सर्कल इन द स्काय इज कॉल्ड फुल मून डे.
ज्या दिवशी आपल्याला पूर्ण चंद्र दिसून येतो, काय कंप्लीट सर्कल पूर्ण चंद्र दिसून येतो, तेथे त्याला आपण फुल मून डे असं म्हणतो. म्हणजेच काय, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण सर्कल म्हणजेच काय फुल मून दिसून येतो, त्यालाच येथे फुल मून डे असं म्हटलेलं आहे. आणि लगेच 15 दिवसानंतरनं, कधी फुल मून डेच्या नंतरनं, येथे मून हळूहळू काय होतो, त्याचं शेप रिड्यूस होत जातो, तो लहान होत जातो आणि 15th डेला आपल्याला स्काय मध्ये मून दिसून येत नाही, आकाशात चंद्र दिसून येत नाही, पण तो स्काय मध्ये असतो, पण आपल्या डोळ्यांना तो दिसत नाही. मग त्या दिवशी तेथे आपण त्याला न्यू मून डे असं म्हणतो. जसं की येथे पहा, हा मून काय करतो आहे, रिव्हॉल्व करतो आहे अर्थला. रिव्हॉल्व करत असताना येथे काय दाखवण्यात आलेलं आहे, आपल्याला न्यू मून दिसून येत आहे. म्हणजेच येथे आपल्याला मून जरी असला स्काय मध्ये तो दिसणार नाही. का दिसणार नाही? कारण या चंद्रावर किंवा या मूनवर सनचं लाईट पडलेलं नाहीये. आणि जसे तो येथे ट्रॅव्हल करतो मून, तिथे सूर्याचा प्रकाश अर्ध्या पार्टवरच पडलेला असतो, म्हणून आपल्याला हाफ दिसून येतो. या साईडला आल्यानंतरनं आपल्याला येथे पूर्ण चंद्र दिसून येतो. म्हणजेच काय, हा झाला पौर्णिमा. आणि पुन्हा ट्रॅव्हल करत गेला, इथे सुद्धा पुन्हा आपल्याला अर्धचंद्रच दिसून येणार आहे. आणि हा सिरीज जो आहे, हा सायकल जो आहे, एव्हरी मंथ चालतो. 15 दिवसाला न्यू मून डे येत असतो, तर पुढच्या 15 दिवसाला येथे आपल्याला फुल मून डे दिसून येत असतो. याच चेंज होणाऱ्या शेप्सला आपण येथे फेजेस ऑफ द मून असे म्हणतो. अशा प्रकारे येथे न्यू मून डे आणि फुल मून डे तयार होतो. त्यानंतर येथे आपल्याला लेट्स अंडरस्टँड म्हणलेलं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणलेलं आहे पहा, येथे आपल्याला डायरेक्शन दाखवण्यात आलेलं आहे. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ दाखवण्यात आलेलं आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, द डायरेक्शन इन विच द सन रायझेस इज कॉल्ड ईस्ट डायरेक्शन. ज्या भागातून सनराईज होते, सनराईज म्हणजेच काय, सूर्योदय होते, त्या डायरेक्शनला किंवा त्या दिशेला येथे ईस्ट डायरेक्शन असं म्हटलेलं आहे. द रायझिंग ऑफ द सन इज कॉल्ड सनरायझिंग. पहा, ज्या भागातून सन काय होत आहे, राईज होत आहे. राईज म्हणजेच काय, सूर्य उदय होत आहे, सूर्य उगवतोय, त्याला येथे सनराईज असं म्हटलेलं आहे. द डायरेक्शन इन विच द सनसेट इज कॉल्ड वेस्ट डायरेक्शन. ज्या डायरेक्शन मध्ये, ज्या दिशेमध्ये काय होत आहे, सनसेट होत आहे, त्या डायरेक्शनला येथे आपण वेस्ट डायरेक्शन असं म्हणतो, किंवा त्याला पश्चिम असं सुद्धा म्हटलं जातं. द सेटिंग ऑफ द सन इज कॉल्ड सनसेट. आणि जेथे सूर्यास्त होतो, सूर्य अस्तेला जातो, त्याला येथे सनसेट असे म्हणतात. तर येथे टीचर मुलांना डायरेक्शन समजून आणण्यासाठी प्लेग्राऊंडवर घेऊन येत आहेत. स्कूल प्लेग्राऊंडवर त्यांना घेऊन आलेले आहेत आणि टीचर काय म्हणत आहेत पहा मुलांना, की आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, डायरेक्शन बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. डायरेक्शन म्हणजेच काय, दिशाबद्दल येथे मी सांगणार आहे. तर येथे आपण समजून घेऊया डायरेक्शन म्हणजे काय. तर स्टुडंट सुद्धा काय म्हणतात पहा, यस टीचर म्हणतात. तर टीचर त्यांना क्वेश्चन विचारतो, सनराईज कुठल्या डायरेक्शनला होतो, सूर्योदय कुठल्या डायरेक्शनला होतो. तर समीर उत्तर सांगतो, ईस्ट डायरेक्शनला. तर टीचर सुद्धा काय म्हणतात पहा, राईट इन विच डायरेक्शन डज द सनसेट. आणि सनसेट कुठल्या डायरेक्शनला होतो असं क्वेश्चन करतात. तर अमृता येथे उत्तर देते पहा, इन द वेस्ट डायरेक्शन. तर सनसेट कुठं होतो, वेस्ट डायरेक्शनला होतो. तर टीचर काय म्हणतात पहा, जस्ट ॲट देअर डायरेक्शन लाईक ईस्ट अँड वेस्ट देअर आर 2 मोर डायरेक्शन. जसं ईस्ट आणि वेस्ट असे 2 डायरेक्शन आहेत ना, त्याच प्रकारे अजून 2 मोर डायरेक्शन्स आहेत, त्यांना आपण इथे पाहूया. तर रोहन विचारतो पहा, विच वन, ते कोणते डायरेक्शन्स आहेत असं तो क्वेश्चन करतो टीचरला. तर टीचर सुद्धा काय समजावून पाहतात पहा, स्टँड फेसिंग द ईस्ट डायरेक्शन. तर सगळे मुलं काय करा,
ईस्टला काय करा, फेस करा म्हटलेलं आहे. जिथून सनराईज होतं ना, त्याला फेस करा असं म्हटलेलं आहे. तिथे तुमचा चेहरा करा म्हटलेला आहे. देन द नॉर्थ डायरेक्शन विल बी ऑन युअर लेफ्ट साइड. जो नॉर्थ डायरेक्शन असेल, जो उत्तर दिशा असेल, तुमच्या डाव्या हाताला असेल, असं येथे टीचर सांगतात. अँड द साउथ डायरेक्शन विल बी ऑन युअर राइट साइड. आणि जो साउथ डायरेक्शन असेल, तुमच्या उजव्या हाताला असेल. ऑल चिल्ड्रन, सगळे मुलं काय म्हणले पहा टीचरला. इट मीन्स देअर आर 4 मेजर डायरेक्शन. तर याच्यावरून काय समजून आलं मुलांना, तर टोटल मेन डायरेक्शन, मुख्य दिशा किती आहेत, तर 4 आहेत. कोणकोणते आहेत? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. हे 4 मेजर डायरेक्शन्स आहेत. टीचर काय म्हणतात पहा, ॲब्सोल्युटली करेक्ट. तर तुमचं उत्तर काय आहे, करेक्ट आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? द सन रायझेस अँड सेट्स एव्हरी डे. तर सनराईज आणि सनसेट हा रोजच होत असतो. एकेकडून सूर्य उगवतो तर एके दिशेला सूर्य काय करत असतो, मावळत असतो, आणि हे रोजच घडत असतं. हेन्स ह्युमन्स हॅव यूज द सन टू डिटरमाइन द डायरेक्शन. येथे माणसाने दिशा ओळखण्यासाठी आणि वेळ ओळखण्यासाठी या सूर्याचा येथे वापर केलेला आहे. अ पिक्चर ऑफ द कंपास इज गिवन. येथे पहा, इथे आपल्याला कंपासचं पिक्चर देण्यात आलेलं आहे. द मॅग्नेटिक निडल इन द कंपास. या कंपासमध्ये येथे आपल्याला एक सुई दिसून येत आहे. ती जी सुई आहे, ती सुई कशाने तयार झालेली आहे? मॅग्नेटने तयार झालेली आहे, चुंबकाने तयार झालेली आहे. म्हणून त्याला मॅग्नेटिक निडल असं म्हणतात. अ मॅग्नेटिक निडल इन द कंपास ऑलवेज पॉइंट नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन. आणि ही जी सुई आहे किंवा हे जे निडल आहे, आपल्याला नॉर्थ साइड आणि साऊथ साइडला काय करून दाखवतो, पॉइंट आउट करून दाखवत असतो. आपल्याला तो दिशा दाखवतो. कुठली दिशा? नॉर्थ आणि साऊथ दिशा दाखवतो. यू कॅन सी इट विथ हेल्प ऑफ युअर टीचर ऑर अ पेरेंट. जर तुम्हाला पाहायचं असेल तर टीचरच्या हेल्पनं किंवा पेरेंट्सच्या हेल्पनं हे कंपास तुम्ही पाहू शकता. Let's understand. Maps are created to provide information about the earth and to make it easier to study it. मॅप्स म्हणजेच काय? नकाशा. हे नकाशे जे तयार केले जातात, हे नकाशे आपल्याला कशाचे इन्फॉर्मेशन देत असतात, कशाची माहिती देत असतात, तर पृथ्वीवर जी काही एरिया आहे, जी काही जागा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला इथे काय दिलं जातं, नकाशामध्ये इन्फॉर्मेशन दिला जातो. त्यामुळे त्याचा अभ्यास करणे आपल्याला इथे काय जाते, सोयीस्कर जाते किंवा इझी जाते. Creating such a maps make it easier for you tell the location of the place. आपण इझिली येथे सांगू शकतो की कुठल्या लोकेशनवर कुठला प्लेस आहे. थिंक अबाउट, तर खाली विचार करा म्हटलेला आहे. तर खाली आपल्याला एक पिक्चर दिलेला आहे पहा. तर पिक्चरच्या सेंटरमध्ये येथे आपल्याला एक हाऊस दिसून येत आहे. तर स्कूल दिसून येत आहे आणि शॉप्स, हॉस्पिटल आणि बस स्टॉप दिसून येत आहे. तर स्कूल जो आहे तो ईस्ट डायरेक्शनला आहे. तर रिमेन डायरेक्शन येथे आपल्याला काय करा म्हटलेलं आहे, फाइंड आउट करा म्हटलेलं आहे, लिहून काढा असं म्हटलेलं आहे. चला तर प्रयत्न करून घेऊया. तर कधीही जेथे सनराईज होतो तेथे काय असतो, ईस्ट असतो. आणि ईस्टच्या अपोजिट म्हणजेच काय, जेथे सनसेट होतो तेथे येणार वेस्ट. ईस्टच्या जेव्हा तुम्ही ईस्टला फेस करून उभारणार, तुमच्या लेफ्ट हँडला तुम्हाला दिसून येणार नॉर्थ डायरेक्शन आणि तुमच्या राईट हँडला दिसून येणार साऊथ डायरेक्शन. तर अशा प्रकारे येथे आपण डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो. तर येथे आपल्याला सॉल्व द क्रॉसवर्ड देण्यात आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला काही लेटर्स दिलेले आहेत. तर त्या लेटर्स मधून आपल्याला मेजर डायरेक्शनचे नेम्स काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचं आहे. एक आपल्याला फाइंड आउट करून दिलेला आहे, त्याला सर्कल करून दिलेला आहे. अदर 3 मेजर डायरेक्शन जे आहेत, 3 इम्पॉर्टंट जे दिशा आहेत त्यांना इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जसं की ईस्ट भेटलेला आहे, त्याच प्रकारे येथे येणार वेस्ट, येथे येणार साऊथ आणि येथे येणार नॉर्थ.
लेट्स अंडरस्टँड समजून घ्या असं म्हटलेलं आहे. देअर आर मेनी हाऊसेस अराउंड अस. मेनी हाऊसेस पुट टुगेदर फॉर्म अ विलेज. आपल्या आजूबाजूला भरपूर हाऊसेस असतात, भरपूर घरे असतात आणि या सगळ्या घरांना एकत्र केलं तर तेथे आपल्याला एक छोटंसं विलेज भेटतं, एक छोटंसं विलेज फॉर्म होतं किंवा खेडेगाव तयार होतो. वी कॅनॉट शो अ विलेज ॲज इट इज इन अ पिक्चर. आणि पिक्चरमध्ये आपण ॲज इट इज विलेज कसा आहे तसं आपण पिक्चरमध्ये दाखवू शकत नाही. त्यामुळे आपण असं पिक्चर ड्रॉ करतो. त्या पिक्चरमध्ये आपण एरिया कसं दाखवतो, वेगवेगळे डायरेक्शननं दाखवतो, स्केल्सनं दाखवतो, सायन्सनं किंवा सिम्बॉल्सनं दाखवतो. त्याच पिक्चरला येथे मॅप असं म्हटलेलं आहे. पहा, वी ड्रॉ अ पिक्चर ऑफ द एरिया युजिंग डायरेक्शन, स्केल, sign and symbols which is called a map. Maps have a directions and symbols. मॅप्सला डायरेक्शन्स असतात म्हणजेच काय दिशा असतात जसं की इथे दाखवण्यात आलेलं आहे पहा. आणि सिम्बॉल सुद्धा असतात. खाली आपल्याला सिम्बॉल्स दिलेले आहेत पहा. मॅप्सला काय असतात, डायरेक्शन्स असतात आणि सिम्बॉल्स असतात. जस्ट लाईक आवर विलेज मॅप देअर आर मॅप्स ऑफ सिटीज. जसं विलेज मॅप आपण काढलो त्याच प्रकारे सिटीजचे सुद्धा काय असतात, मॅप्स असतात. विलेज अँड सिटीज टुगेदर विथ द फॉर्म अ तालुका. सिटी आणि विलेज मिळून तो काय तयार होतो, तालुका तयार होतो. सेव्हरल तालुकाज पुट टुगेदर टू फॉर्म अ डिस्ट्रिक्ट. आणि असे वेगवेगळे तालुका एकत्र येऊन तेथे काय तयार होतो, डिस्ट्रिक्ट तयार होतो म्हणजेच काय जिल्हा तयार होतो. A district and taluka map outline is provided as an example for a study. आणि येथे डिस्ट्रिक्टचं मॅप आणि तालुकाचं मॅपचं आउटलाईन येथे प्रोव्हाइड केलं जातं, पुरवलं जातं. कशासाठी, स्टडीसाठी येथे दिलं जातं. द मॅप शोज द डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अँड तालुका हेडक्वार्टर. द मॅप्स ऑल्सो शो द इंडेक्स, डायरेक्शन्स अँड स्केल. तर आपल्याला मॅप काय दाखवतो आहे, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर दाखवत आहे पहा. इथे आपण पाहू शकतो ज्याला डबल सर्कल आहे पहा, मध्ये डॉट आहे आणि बाहेरून एक सर्कल आहे. तो साइन किंवा तो सिम्बॉल कशासाठी यूज केलेला आहे, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर साठी यूज केलेला आहे. तर तालुका फक्त एक डॉट दिसून येतोय पहा, ब्लॅक डॉट. तर हा सिम्बॉल तालुका हेडक्वार्टर साठी यूज केलेला आहे. तर डिस्ट्रिक्ट बाउंड्रीज, येथे आपल्याला बाउंड्रीज सुद्धा दाखवलेले आहेत. हा आहे डिस्ट्रिक्ट बाउंड्री आणि आतला जो बाउंड्री आहे तो आहे तालुका बाउंड्री. अशा प्रकारे येथे मॅप मध्ये आपण इंडेक्स पाहतो, मॅप मध्ये आपण येथे डायरेक्शन पाहतो आणि मॅप मध्ये येथे आपल्याला स्केल सुद्धा दिसून येतो. 1 सेंटीमीटर म्हणजेच किती किलोमीटर येथे म्हणण्यात आलेला आहे, 25 किलोमीटर येथे म्हणण्यात आलेला आहे. तर हा झाला स्केल. तर अशा प्रकारे हा मॅप येथे आपण ऑब्झर्व करू शकतो. तर काय क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा, नेम द डायरेक्शन ऑन द मॅप आउटलाईन. तर मॅप आउटलाईन वर काय करा म्हणलेलं आहे, डायरेक्शन लिहा म्हटलेला आहे. हा ईस्ट, वेस्ट, हा नॉर्थ अँड साऊथ. विच सिम्बॉल्स इंडिकेट द डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ऑन द मॅप. तर कुठलं सिम्बॉल येथे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर साठी यूज केलेला आहे, तर हा सिम्बॉल इथे दिसून येतोय. तर हा सिम्बॉल येथे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर साठी यूज करण्यात आलेला आहे. हाऊ मेनी तालुकाज आर देअर इन द गिव्हन डिस्ट्रिक्ट. तर या डिस्ट्रिक्ट मध्ये टोटल किती तालुकाज आहेत असे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर येथे टोटल 7 तालुकाज आहेत. किती, 7 तालुकाज आहेत. तर हा झाला तालुका आणि डिस्ट्रिक्टचा मॅप. तर अशाच प्रकारे येथे आपण वेगवेगळे डिस्ट्रिक्टचे आणि तालुकाचे मॅप पाहू शकतो. पहा, येथे आपण ठाणे डिस्ट्रिक्ट तालुका पाहत आहोत. तर येथे आपल्याला डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरसाठी हा साइन किंवा सिम्बॉल यूज केलेला आहे. तालुक्यासाठी हा डॉट यूज केलेला आहे. डिस्ट्रिक्टसाठी येथे आपल्याला मोठे लाईन दाखवण्यात आलेले आहेत ब्लॅकचे आणि तालुका बाउंड्रीसाठी येथे डॉट डॉट दाखवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे येथे आपण वेगवेगळे मॅप पाहून त्यांचं ऑब्झर्वेशन करून स्टडी करू शकतो. लेट्स अंडरस्टँड म्हणलेलं आहे, समजून घ्या म्हणलेलं आहे. जस्ट ॲज अ मेनी तालुकाज फॉर्म अ डिस्ट्रिक्ट. असे वेगवेगळे तालुकाज एकत्र येऊन
डिस्ट्रिक्ट होतो आत्ताच पाहिलं, जसं जसं की इथे आत्ताच पाहिलं वेगवेगळे तालुका एकत्र येऊन काय तयार झाला? डिस्ट्रिक्ट तयार झाला. मेनी डिस्ट्रिक्ट फॉर्म्स अ स्टेट आणि असे वेगवेगळे डिस्ट्रिक्ट एकत्र येऊन काय तयार होतो? स्टेट तयार होतो. स्टेट म्हणजेच काय? राज्य तयार होतो. देअर आर टोटल 36 डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र स्टेट. तर महाराष्ट्र राज्यात किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये टोटल 36 डिस्ट्रिक्ट आहेत. अ मॅप ऑफ द महाराष्ट्र स्टेट इज गिवन बिलो. तर खाली आपल्याला महाराष्ट्राचा मॅप देण्यात आलेला आहे पहा. द मॅप शोज द डिस्ट्रिक्ट्स ऑफ द स्टेट आणि हा मॅप आपल्याला सगळे डिस्ट्रिक्ट येथे दाखवून देत आहे. Different lines are used on maps to show the areas of the talukas, district and the state. These are called boundary lines. वेगवेगळे लाईन्स येथे दाखवण्यात आलेले आहेत पहा. स्टेटसाठी वेगळा लाईन आहे. स्टेट बाउंड्रीजसाठी पहा. बाउंड्रीला येथे तुम्ही स्टेटच्या बाउंड्रीला जर पाहिलात लक्ष देऊन, तर तेथे आपल्याला वेगळा लाईन दिसून येत आहे. डिस्ट्रिक्टसाठी येथे काय यूज करण्यात आलेलं आहे? फेंट लाईन यूज करण्यात आलेला आहे. असे वेगवेगळे लाईन्स यूज करून येथे बाउंड्रीज दाखवण्यात आलेल्या आहेत. तर त्या लाईन्सला बाउंड्री लाईन्स असं म्हटलेलं आहे. दिस मेक्स it easier to identify talukas, districts and states. या लाईन्समुळे, या बाउंड्री लाईन्समुळे आपण इझिली किंवा सोप्या पद्धतीने तालुकाज कुठे आहे, डिस्ट्रिक्ट कुठं आहे किंवा स्टेट कुठं आहे हे इझिली आपण आयडेंटिफाय किंवा ओळखू शकतो. फॉर अ मॅप इंडेक्स रीडिंग. आता येथे आपल्याला मॅप रीड करायचा आहे, तर त्याच्यासाठी इंडेक्स कसं दिलेलं आहे ते इथे समजून घेऊया. द स्टेट अँड डिस्ट्रिक्ट बाउंड्रीज आर शोन इन द इंडेक्स गिवन ऑन द मॅप. तर इंडेक्स येथे दिलेला आहे, तिथं स्टेट बाउंड्रीज दिलेल्या आहेत, डिस्ट्रिक्ट बाउंड्रीज दिलेल्या आहेत आणि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स येथे देण्यात आलेलं आहे. डिस्ट्रिक्ट बाउंड्रीज आर शोन विथ द लेस थिकनेस अँड द स्टेट बाउंड्रीज आर शोन विथ अ हायर थिकनेस. जे डिस्ट्रिक्ट बाउंड्रीज आहेत त्यांचं जे लाईन आहे ते त्यांचं जे थिकनेस आहे, त्यांची जी जाडी आहे ती कमी दाखवलेली आहे. पण स्टेट बाउंड्रीचा जो लाईन आहे त्याचं जे थिकनेस आहे, त्याची जी जाडी आहे, इथे आपल्याला जाड दाखवण्यात आलेली आहे. तर या मॅप रिलेटेड आपल्याला काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर ते क्वेश्चन समजून घेण्याचा इथे प्रयत्न करून घेऊया. With the help of the teacher, observe the map and write answer to the question. काय विचारण्यात आलेलं आहे पहा. फाइंड युअर डिस्ट्रिक्ट अँड कलर इट इन अ मॅप. तर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता, म्हणजेच कुठं तुम्ही पुण्यात राहता, मुंबईत राहता किंवा साताऱ्यात किंवा नाशिक किंवा कोल्हापूर कुठेही राहता, त्या डिस्ट्रिक्टला काय करा म्हटलेलं आहे? कलर करा म्हटलेलं आहे. तर येथे कलर करा. राईट द नेम ऑफ युअर डिस्ट्रिक्ट इन द गिवन बिलो. ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता त्या डिस्ट्रिक्टचं इथे नाव लिहा असं म्हटलेलं आहे. बाय ओन पर्सनल तुमचं जे आन्सर आहे ते इथे लिहून घ्यायचं आहे. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर राईट इन द गिवन टेबल विच डिस्ट्रिक्ट, स्टेट्स ऑर सी लाईज टू ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ ऑफ युअर डिस्ट्रिक्ट. तर टीचरच्या हेल्पनं येथे तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये सी म्हणजेच काय? समुद्र कुठल्या डायरेक्शनला लाय आहे, कुठल्या डायरेक्शनला किंवा कुठल्या दिशेला येथे समुद्र किंवा दुसरा कुठला डिस्ट्रिक्ट येतो का किंवा दुसरा कुठला स्टेट येतो का, या सगळ्या गोष्टी येथे आपल्याला सांगायच्या आहेत. जसं की पुण्याच्या ईस्ट साईडला येथे आपल्याला अहिल्यानगर दिसून येतोय, वेस्ट साईडला येथे आपल्याला रायगड दिसून येतोय आणि नॉर्थ साईडला येथे आपल्याला ठाणे आणि नाशिक दिसून येतोय, तर साऊथ साईडला येथे आपल्याला सातारा दिसून येतोय. तर अशा प्रकारे येथे आपण प्रत्येकांच्या डिस्ट्रिक्टनुसार येथे वेगवेगळे आन्सर्स येऊ शकतात. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 आवर युनिवर्स, सन, अर्थ अँड मून हा लेसन पाहिलो आणि एक्सप्लेन केलो. चला तर एक्सरसाइज पाहून घेऊया. Let's revise. Fill in the blanks with the correct word. The large land mass on the earth is called dash dash. पृथ्वीवरच्या मोठ्या जमिनीच्या तुकड्याला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? कॉन्टिनेंट म्हणतात का? तर हो.
काय म्हणतात? खंड किंवा कॉन्टिनेंट म्हणतात. तर आन्सर येईल कॉन्टिनेंट. सेकंड वन आहे द डायरेक्शन इन विच द सन रायझेस इज कॉल्ड डॅश डॅश डायरेक्शन. ज्या दिशेला सनराइज होतो, ज्या दिशेला सूर्योदय होतो, त्याला कुठलं डायरेक्शन म्हटलं जातं? कुठली दिशा म्हटली जाते? तर त्याला ईस्ट डायरेक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ईस्ट डायरेक्शन. थर्ड वन आहे इन द सोलार सिस्टम डॅश डॅश हॅज इट्स ओन लाईट. तर सोलार सिस्टम मध्ये स्वतःच ओन लाईट कोणाला आहे? तर प्लॅनेट्सला तर नाहीये, सॅटेलाइटला सुद्धा नाहीये. तर कोणाला आहे? स्टारला आहे. तर स्टारला काय करून घेऊया? लिहून घेऊया. फोर्थ वन आहे वेन यू स्टँड फेसिंग ईस्ट द डॅश डॅश डायरेक्शन इज ऑन युअर राईट हँड. जेव्हा तुम्ही ईस्टला फेस करून उभारलात, ईस्टला चेहरा करून उभारलात, तुमचा जो राईट हँड आहे, राईट साइड आहे किंवा उजवा भाग जो आहे तो कुठल्या डायरेक्शनला आला? तर तो कुठल्या डायरेक्शनला आला? साऊथ डायरेक्शनला आला. तर येथे आपण साऊथ लिहून घेऊया. दॅट आफ्टर सेकंड क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे आन्सर इन वन सेंटेन्स. फर्स्ट वन आहे वाय इज अर्थ कॉल्ड वॉटर प्लॅनेट. तर अर्थला वॉटर प्लॅनेट का म्हणतात? कारण अर्थवर पाण्याचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. तर आन्सर येईल द अर्थ इज कॉल्ड वॉटर प्लॅनेट बिकॉज द अमाऊंट ऑफ वॉटर ऑन द अर्थ about 71% each much greater than the land area about 29%. सेकंड वन क्वेश्चन आहे व्हॉट इज अ रोटेशन. रोटेशन म्हणजेच काय? जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते त्यालाच येथे रोटेशन म्हटलेलं आहे. तर आन्सर लिहून घेऊया. द स्पिनिंग मुवमेंट ऑफ द अर्थ ऑन इट्स ओन ॲक्सिस इज कॉल्ड रोटेशन. अँड थर्ड वन आहे व्हॉट इज अ मॅप. मॅप म्हणजे काय? तर आन्सर काय येईल पहा. अ मॅप इज ड्रॉइंग ऑफ द रिजन युजिंग डायरेक्शन, स्केल, इंडेक्स, साइन अँड सिम्बॉल. त्यालाच येथे मॅप असे म्हणतात. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे राईट आन्सर इन शॉर्ट्स. फर्स्ट वन आहे व्हॉट आर लँडफॉर्म्स गिव्ह टू एक्झाम्पल्स. तर लँडफॉर्म म्हणजे काय सांगा म्हटलेलं आहे आणि दोन एक्झाम्पल्स द्या असं म्हटलेलं आहे. तर आन्सर काय येईल? द डिफरंट शेप्स ऑफ द लँडफॉर्म ड्यू टू इट्स अप अँड डाऊन्स are called landforms. Two examples are mountains and plains. That after second one question आहे write the difference between full moon day and new moon day. तर डिफरन्स काय येऊ शकतो पहा. On a full moon day the moon appears as a complete bright circle. फुल मून डेच्या दिवशी आपल्याला मून कंप्लीट सर्कल मध्ये दिसून येतो. On a new moon day, the moon is not visible to our eyes at all. आणि न्यू मून डेला म्हणजेच काय अमावास्येला आपल्याला मून आपल्या डोळ्यांना दिसून येत नाही. थर्ड वन क्वेश्चन सांगण्यात आलेला आहे पहा. व्हॉट वुड हॅपन इफ द अर्थ स्टॉप रोटेटिंग. जर अर्थ स्वतःभोवती गोल फिरायला थांबला तर काय होईल असे इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर येथे डे अँड नाईट होणार नाही. तर आन्सर काय येईल पहा. इफ द अर्थ स्टॉप रोटेटिंग द हाफ फेसिंग द सन वुड बी एक्सपिरियन्स परमनंट डे अँड कॉन्स्टंट हीट while the other half would remain the permanent darkness and extreme cold, making life unsustainable. तर जर अर्थ रोटेटिंग करायचा स्टॉप झाला तर अर्धा भाग कंटिन्युअसली सूर्याच्या प्रकाशात राहील आणि अर्धा भाग कंटिन्युअसली अंधारातच राहील. सूर्याच्या प्रकाशामुळे कंटिन्युअसली त्या भागामध्ये गरमीचं प्रमाण वाढेल आणि कंटिन्यू अंधारात राहिल्यामुळे येथे काय होईल? खूपच थंडी वाढेल. त्यामुळे जे लाईफ आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात, जे लिव्हिंग थिंग्स राहतात ते या पृथ्वीवर जगू शकणार नाही. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे पहा. ड्रॉ द पिक्चर्स ऑफ द हाऊ द मून लुक्स ऑन द डे ऑफ द क्रिसेंट मून, एट डे ऑफ द मून अँड फुल मून डे. तर क्रिसेंट मून कसा दिसतो, आठव्या दिवशी मून कसा दिसतो आणि फुल मून डेच्या दिवशी मून कसा दिसतो याचं इथे पिक्चर ड्रॉ करा म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे येथे आपण ड्रॉ करू शकतो.
हा आहे क्रिसेंट मून, हा आहे 8th डे ऑफ द मून आणि हा आहे फुल मून डे. दॅट आफ्टर येथे आपल्याला 5th क्वेश्चन, 6th आणि 7th क्वेश्चन हे सगळे काय दिलेले आहेत, ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत. ती ऍक्टिव्हिटीज बाय ओन येथे आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 आवर युनिवर्स, सन, अर्थ अँड मून हा लेसन पाहिलं आणि त्याचे एक्सरसाइज सुद्धा पाहून घेतलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.